आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा शेतकऱ्यांचा या ठिकाणी आला होता। अनुदान असेल, पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिलाचे पैसे असतील हे मागण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकाऱ्याकडे गेले होते। त्यावेळी शेतकऱ्याकडून अशी वर्तणूक करण्यात आली की त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचं देखील बोलण्यात आलं। आणि माजलगावमध्ये ज्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची गाडी अडवून कुठंतरी मदत मागण्याचं काम जे शेतकऱ्यांनी केलं होतं, युवा शेतकरी संघटनेने केलं होतं, त्याचा राग कुठेतरी मनात धरून कुठेतरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी वर्तणूक वेगळ्या प्रकारे देण्यात आली। आपल्यासोबत मोहनजी जाधव आहेत, ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून 3 तास तब्बल त्यांच्याशी खडाजंगी केली होती आणि आंदोलन देखील केलं। तुम्ही माजलगावमध्ये जे प्रकार केला होता त्याचाच कुठेतरी राग मनात धरत आज किसान सभेसोबत असेल, शेतकरी संघटनेसोबत असेल, या ठिकाणी वेळ न देता कुठेतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। नक्कीच या ठिकाणी जे माजलगावला प्रकार झाला, जे आंदोलन आम्ही केलं, त्याच्या मागे आमचा असा उद्देश होता की ज्या शेतकरी बांधवांना 3-3 महिने झाले ऊस घातलेला आहे कारखान्याला, त्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचं बिल दिलेलं नाही, ते बिल देण्यात यावं। कारण की शेतकऱ्यांना एवढ्या अडचणीत सध्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्नाची वेळ आलेली आहे। मार्चिंड असल्यामुळे अनेक बँका शेतकऱ्यांच्या दारासमोर येत आहेत, त्यांचे हप्ते त्यांना भरायचे आहेत, शेतीच्या मशागतीचे कामं सुरू आहेत। ह्या सगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे, या जिल्ह्याचे जे काही आपले पालक म्हणतो, त्या कलेक्टर साहेबांना शेतकऱ्यांना न्याय द्यावा या भूमिकेतून आम्ही युवा शेतकरी संघर्ष समिती म्हणून कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। आम्ही निवेदन त्यांना दिलं, पण निवेदनामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता ते दिला नाही। म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्याच्या राग मनात धरण्याचं काहीच कारण नाही। आमची साधी मागणी आहे की आम्ही शेतकऱ्याच्या बापाचं घामाचं जे काही दामाचा पैसा आहे तो कलेक्टर साहेबांनी या कारखानदारांना सांगून तो देण्यास लावा, हीच आमची मागणी होती। आज जे कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे, त्याचा निषेध आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करीतो। आणि कलेक्टर साहेबांना असा युगो हट होण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर द्यावे, नसता याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बीड जिल्ह्यामध्ये युवा शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने करू, असा इशारा मी आपल्या माध्यमातून देतो। कुठेतरी असे आंदोलन टाळण्यासाठी, कुठेतरी आंदोलनाला भीती दाखवण्यासाठी काही त्या ठिकाणी युवा कार्यकर्त्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला। कुणा कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला? त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आमचे 5-7 जणांवर करण्यात आलेले आहे, जे की या आंदोलनाला लीड करतायत। परंतु आम्ही शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत। आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहणार आहोत, कारण की यांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहोत। असे कितीही गुन्हे दाखल झाले, आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही आमच्या प्रश्नांना मागे हटणार नाहीत। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घामाचे दामाचा पैसा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालत राहील। याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। आपल्यासोबत ज्याच्या नावावरून कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ निर्माण झाला तो कृष्णा आपल्यासोबत। कृष्णा, काय एकंदरीत प्रसंग होता? जिल्हाधिकारी साहेबांनी तुला बघताच यांना मध्ये नका आणत जाऊ असं देखील त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं। त्या दिवशी युवा संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही निवेदन देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। जे काही आपली या ठिकाणी मोठ बांधली गेली होती सगळ्या संघटनांचे नेते पक्षाचे, त्यावेळी मग युवा संघर्ष समिती कलेक्टर साहेबांकडे गेली आणि आम्ही त्यांना निवेदन दिलं। निवेदन देताना त्यांनी असं सांगितले की आम्ही माहिती घेतो, हे करतो, आणि असे उडवडीचे उत्तर दिले। आणि मग त्या ठिकाणीच मी आतमध्ये बोललो आणि बोलल्याच्या नंतर मग ते निशब्द झाले। परत आम्ही बाहेर आलो, चहा घेऊ लागलो, त्यावेळेस आम्ही असा गाड्या अडवण्याचं आम्ही नियोजन केलं समितीनं। आणि नियोजन केल्याच्या नंतर साहेब परत बाहेर येत असताना आम्ही त्यांची गाडी अडवून धरली। आणि त्या ठिकाणी पण म्हणजे खास करून मी त्या ठिकाणी त्यांना जॉब विचारला की बाबा जर तुमच्याकडे माहिती नाही तर तुम्हाला एक महिन्याला तुम्हाला बैठक घेणं क्रमपात्र आहे, तर तुम्ही ती एक महिन्याला बैठक का घेतली नाही? आणि जर ती बैठक घेतली नसेल तर मग तुम्ही देखील कुठंतरी एवढं आंदोलन तीव्र झालेलं होतं आणि तुम्ही याची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही असं यातून सिद्ध होत आहे। आणि जर घेतली असेल तर तुमच्याकडे माहिती असायला हवी, असं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना निशब्द व्हावं लागले। आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात तुम्ही शांत बसा असं त्या ठिकाणी म्हणले होते। आणि मला सुद्धा लक्षात आलं की हे साहेबांनी मला लक्षात धरलेलं आहे, म्हणून मी आज सुद्धा बैठकीत मी थोडस साईडलाच बसलेलो होतो पाठीमागे। परंतु काय नजर गेली आणि त्यांनी तू इथं पण कस काय असं, म्हणजे इथं पण तू असं, म्हणजे ते बोलले तिथं। समजा एवढा मोठा कुठला असा गुन्हा केला होता की त्यांना तू एवढा खुपतोयस? म्हणजे त्यांचं गाडी अडवली, एवढा मोठा गुन्हा आहे का? तू कुठला काही दहशतवादी असा आहे का? नाही, गाडी तर सगळ्यांनी मिळून अडवली आम्ही, परंतु त्यांना ते जॉब विचारला आणि
कलेक्टर असताना सुद्धा त्याला निशब्द त्या ठिकाणी व्हावं लागलं. कुठेतरी हे किसान सभेचं माझ्यावर जे काही रुजलेलं मला जे विचार आहेत आणि त्याच्यातून त्यांना निशब्द व्हावं लागलं आणि म्हणून ते आज एवढं चिडलेले आहेत. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांशी जी वागणूक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ती अतिशय चुकीची होती. याच निषेधार्थ आज अजित नवले असतील, अजय बुरांडे असतील, कृष्णा असतील, मोहनजी जाधव असतील यांनी या ठिकाणी भाष्य केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांची या वागण्याचा निषेध देखील केलेला आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, बीड.